विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 12वी मराठीच्या पाठ्यपुस्तकामधील शेवटचा भाग समास अर्थात भाग क्रमांक 3 बघणार आहोत. या अगोदर तुम्ही 2 भागांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. आज आपण शेवटच्या भागाकडे वळणार आहोत. शेवटचा भाग आपण पाहूया. घटक आहे समास भाग क्रमांक 3. त्यामध्ये आज आपण द्वंद्व समास म्हणजे काय हे बघूया. द्वंद्व समासाची व्याख्या पुढील प्रमाणे सांगता येईल. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. ही झाली द्वंद्व समासाची व्याख्या. आता सामासिक शब्दाचा विग्रह करण्याच्या पद्धतीवरून या समासाचे एकूण 3 प्रकार पडतात. ते 3 प्रकार आपण पाहणार आहोत. पहा, आता स्क्रीनवर तुम्हाला हे 3ही प्रकार दिसत आहेत. त्यामध्ये पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. आता यामधील प्रथम आपण इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय हे बघणार आहोत. व्याख्या बघूया आपण पहिल्यांदा. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. लक्षात घ्यायचे विद्यार्थ्यांनो, आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा इथे आपल्याला उपयोग करायचा आहे. त्याची उदाहरणं आपण बघणार आहोत. आई बाप हा सामासिक शब्द आहे आणि यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची आहेत. पहा, आई व बाप. हरी हर त्याचा विग्रह हरी आणि हर. राम लक्ष्मण विग्रह आहे राम आणि लक्ष्मण. स्त्री पुरुष याचा विग्रह आहे स्त्री आणि पुरुष. अशीच काही उदाहरणे आपल्याला अजूनही सांगता येतील. त्यामध्ये अहि नकुल, ने आण, विटी दांडू, कृष्णार्जुन, बहीण भाऊ. या प्रकारे इतरेतर द्वंद्व समास या ठिकाणी आपण पाहिला. त्यानंतर द्वंद्व समासाचाच दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. त्याची व्याख्या आपण पहिल्यांदा बघूया. ज्या समासाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्प दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. आता या ठिकाणी या समासात अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा असते. म्हणजे काय? हे किंवा ते. त्याची उदाहरणे आपण पाहणार आहोत. पहा, सामासिक शब्द आहे खरे खोटे. त्याचा विग्रह खरे किंवा खोटे. एकच पद इथे आवश्यक असते. 3 4 3 किंवा 4. बरे वाईट बरे अथवा वाईट. पास नापास पास किंवा नापास म्हणजे एकच काहीतरी. तसेच पाप पुण्य पाप किंवा पुण्य. धर्माधर्म धर्म किंवा अधर्म. न्यायान्याय याचा विग्रह काय होईल? न्याय किंवा अन्याय. सत्यासत्य सत्य किंवा असत्य. अशा प्रकारे आपण या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समास पाहिला. आता यानंतर द्वंद्व समासाचाच तिसरा आणि शेवटचा प्रकार आपण पाहूया. समासाचं नाव आहे समाहार द्वंद्व समास. ज्या समासातील पदांचा विग्रह करताना
त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो, त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. इथे समावेश हा शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि याशिवाय त्याच जातीचे इतर पदार्थ. आता आपण पाहूया की समासाच्या या प्रकारात समासात आलेल्या आणि त्या जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला मिळून महत्त्व असते, म्हणून हा समास एकवचनी असतो. आता इथे वस्तूंचा समुदाय महत्त्वाचा आहे. पहा, आता आपण उदाहरणं बघताना तुमच्या लक्षामध्ये येईल. पहिला आपण सामासिक शब्द बघूया. मीठ भाकर हा सामासिक शब्द आहे. त्याचा विग्रह असा होईल मीठ भाकरी व इतर साधे खाद्यपदार्थ. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जेव्हा दुसरी एखादी व्यक्ती जेवायला बोलावते आणि म्हणते की या गरिबाची मीठ भाकरी खायला, त्यावेळेला ताटामध्ये फक्त मीठ आणि भाकरी एवढंच वाढलं जात नाही, तर त्यामध्ये कांदा असतो किंवा एखादी पालेभाजी असते, चटणी असते, असे साधे खाद्यपदार्थ वाढले जातात. पण तिथे श्रीखंड, गुलाबजाम या पदार्थांचा मात्र समावेश होत नाही. म्हणून त्याचा विग्रह करताना असा करावा लागेल की मीठ भाकरी व इतर साधे खाद्यपदार्थ. ते जरी या ठिकाणी उच्चारले गेले नाहीत तरी त्यांचा समावेश मात्र केलेला असतो. पुढचा पहा सामासिक शब्द चहा पाणी. चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ. आता इथे आपण एखाद्या आपल्या मित्राला बोलावतो की या आमच्या घरी चहा पाण्याला. त्यावेळेला फक्त चहा किंवा पाणीच पुढे ठेवलं जात नाही, तर फराळाचे पदार्थ म्हणजे पोहे किंवा उपमा किंवा इतर काही फळं असं या ठिकाणी दिलं जातं. पण त्याचा उच्चार मात्र केला जात नाही, पण समावेश मात्र असतो. पुढचा सामासिक शब्द आहे भाजीपाला. भाजी पाला व मिरची कोथिंबीर यासारख्या इतर वस्तू. म्हणजे आपण बाजारामध्ये जातो, कुणी विचारलं कुठे चाललात, चाललोय भाजीपाला आणायला. मग काय फक्त आपण भाजी किंवा पाला असं काही घेऊन येत नाही, तर त्याच्याच जातीचे इतर पदार्थसुद्धा आपण त्याबरोबर आणतो. पुढचा सामासिक शब्द आहे अंथरूण पांघरूण. अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे. जेव्हा या ठिकाणी आपण एखाद्या ठिकाणी राहायला जातो आणि आपलं अंथरूण पांघरूण बरोबर घेऊन या असं सांगितलं जातं, तेव्हा फक्त आपण अंथरण्याचं आणि पांघरण्याचंच घेऊन जात नाही, तर त्यासाठी उशी असते, शाल असते, स्वेटर असतो. म्हणजे थोडक्यात झोपण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या आपण तिथे घेऊन जातो किंवा त्या गोष्टी अभिप्रेत असतात. तसेच आपण इतर काही उदाहरणं पहा. आता बाजार हाट. आता हा शब्द मात्र इथे वेगळा आहे. पहा की ग्रामीण भागातील माणसं जेव्हा तालुक्याच्या ठिकाणी येतात आणि बाजार हाट करतात, त्यावेळेला बाजार हाटमध्ये भाजीपाला अभिप्रेत नसतो केवळ, तर काय असतं, मग तो खेड्यातला माणूस त्याबरोबर बाजार हाट करतोय मी म्हणजे काय काय घेऊन येतो, तर मंडईतलं काही बाजारसुद्धा आणतो, त्याचबरोबर मुलांना एखादं खेळणं घेऊन जातो किंवा कपडे घेऊन जातो किंवा अगदीच एखादं या ठिकाणी काही वेगळ्या कचकड्याच्या वस्तू, काही बरणी. म्हणजे बाजार हाट या शब्दामध्ये एवढा सगळा अर्थ तिथे अभिप्रेत असतो. पालापाचोळा म्हणजे बागेमध्ये पालापाचोळा पडलाय, तर फक्त पाला आणि पाचोळा एवढंच नसतं, तर त्याबरोबर इतरही गोष्टींचा समावेश होतो. केर कचरा. इथे सुद्धा या ठिकाणी बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो, पण वापरला मात्र शब्द केर कचरा जातो. कपडा लत्ता. आता इथे कपडा लत्ता आम्ही आणायला चाललोय म्हणजे फक्त कपडा नाही आहे, तर अनेक प्रकारचे कपडे तिथे असतात. लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठ वयोवृद्ध व्यक्तींपर्यंतच्या कपड्यांचा तिथे समावेश असतो. शेवटचा सामासिक शब्द पहा इथे आपण दिलाय घरदार.
घरदार याचा अर्थ फक्त घर आणि घराचे दार असं नाही आहे म्हणायचं. तर तिथे आपण जेव्हा एखाद्या मुलीला स्थळ पाहतो आणि सांगतो की चांगलं घरदार बघून दिलंय. आता घरदार दिलंय बघून म्हणजे काय? घर आणि घराचं दार का? तर नाही. त्यामध्ये शेतीवाडी, इस्टेट, सोनं नाणं किंवा घर असं सगळं तिथे अभिप्रेत असतं. फक्त त्याचा उच्चार केलेला नसतो. यावरून विद्यार्थ्यांनो तुम्हाला समाहार द्वंद्व समास समजला असेलच. आता यानंतर चौथा आणि शेवटचा समास आपण पाहतोय पहा. आत्तापर्यंत आपण 3 प्रमुख समास पाहिले आणि त्याचे उपप्रकारही पाहिलेले आहेत. आता चौथा जो आहे त्याचं नाव आहे बहुव्रीही समास. आता इथे पहिल्यांदा आपण त्या शब्दाचा अर्थ बघूया. बहुव्रीही या शब्दाचा अर्थ आहे शेतकरी किंवा धान्य संपन्न गृहस्थ. आता इथे पहा त्याची फोड आपण करूया. बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रीही याचा अर्थ आहे तांदूळ किंवा धान्य. आता आपण एखादं वाक्य जेव्हा वापरतो की माझे कोकणातील मामा बहुव्रीही आहेत, असा जेव्हा शब्दप्रयोग मी करेन तेव्हा या जोड शब्दामधील बहुबद्दलही मला बोलायचं नाही आहे किंवा त्याचा अर्थ सांगायचा नाही आहे स्वतंत्रपणे, किंवा व्रीही म्हणजे धान्याबद्दलही मला बोलायचं नाही. मला कोणाबद्दल बोलायचं आहे? तर मामांबद्दल. पण ते कसं की पुष्कळ धान्य ज्यांच्याजवळ आहे अशा मामांच्याबद्दल मला बोलायचं आहे. म्हणजे थोडक्यात बहुबद्दलही बोलायचं नाही, व्रीहीबद्दलही बोलायचं नाही, तर तिसऱ्याच गोष्टीबद्दल मला इथे सांगायचं आहे. यावरून बहुव्रीही समासाची व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे समजावून घ्यावी लागेल. पहा व्याख्या. ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या 2 पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यास बहुव्रीही समास असे म्हणतात. वरील या ठिकाणी स्पष्टीकरणावरून व्याख्या तुम्हाला चांगली समजली असेल. आता आपण उदाहरणांच्या साहाय्याने अजून समजावून घेऊया. पहिलं उदाहरण आहे पार्वतीने नीलकंठास वरले. आता इथे या वाक्यामध्ये पहा कोणता सामासिक शब्द आहे? तुमच्या एवढा लक्षात आला असेल. नीलकंठ हा सामासिक शब्द आहे. निळा असा कंठ असा त्याचा विग्रह आपल्याला करता येईल. पण निळा असा कंठ असा जर त्याचा विग्रह केला तर तो कर्मधारय समास होईल. पण आता इथे आपल्याला काय करायचं आहे पहा की या वाक्यात निळा असा कंठ म्हणजे कंठ म्हणजे गळा या शब्दाबद्दल आपल्याला बोलायचं नाही. तर आपल्याला कोणाबद्दल बोलायचं आहे? निळा आहे कंठ ज्याचा असा कोण? शंकर. तर शंकराबद्दल आपल्याला बोलायचं आहे किंवा माहिती सांगायची आहे. जेव्हा आपण असा विग्रह करू त्यावेळेला मग बहुव्रीही समास होईल. म्हणजेच या सामासिक शब्दातील ही जी 2 पदं आहेत नील आणि कंठ, यावरून याचा विग्रह जर वरीलप्रमाणे केला तर तिसऱ्याच पदाचा बोध होतो आणि म्हणून इथे बहुव्रीही समास होताना आपल्याला दिसतो. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. समुद्राने पितांबराला आपली कन्या दिली. आता वरील वाक्यामध्ये आपण पहिल्यांदा पितांबराचा अर्थ या शब्दाचा बघूया. पितांबर म्हणजे पीत याचा अर्थ आहे पिवळे आणि अंबर म्हणजे वस्त्र, पिवळे असे वस्त्र. पण आता इथे आपल्याला पिवळ्या वस्त्राबद्दल बोलायचं नाही, तर ज्याने पिवळे वस्त्र परिधान केले आहे अशा विष्णूबद्दल आपल्याला बोलायचे. म्हणून या ठिकाणी पितांबराला कन्या दिली म्हणजेच कोणाला कन्या दिली? तर विष्णूला. तर विष्णू असा अर्थ इथे घ्यावयाचा आहे. म्हणून पितांबर या शब्दातील पीत व अंबर या दोन्ही शब्दांना येथे महत्त्व नसून या 2 शब्दांवरून पिवळे आहे अंबर
म्हणजे वस्त्र, ज्याचे असा विष्णू. या तिसऱ्याच पदाला इथे महत्त्व प्राप्त होते, म्हणून या ठिकाणी बहुव्रीही समास होतो. आपण अजून काही उदाहरणं इथे बघूया. त्याचा विग्रह तुम्ही स्वतः करायचा आहे. पहा, लक्ष्मीकांत, गजानन, जितेंद्रिय, लंबोदर, भक्तप्रिय, सहकुटुंब, चक्रपाणी, सफल, निष्कलंक, दशमुख. ही उदाहरणं काही आपण दिलेली आहेत. तुम्ही स्वतः याचा विग्रह करा. आता यानंतर आपण स्वाध्यायाकडे वळूया. पहिला स्वाध्याय आहे, खालील तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये सामासिक शब्द, समासाचा विग्रह आणि समासाचे नाव असे 3 रकाने या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही रिकाम्या जागा ज्या दिसत आहेत तिथे स्वतः शब्द भरायचे. पहिल्या रकान्यात सामासिक शब्द दिलेला नाही. दुसऱ्या रकान्यामध्ये विग्रह केलेला आहे. माय आणि लेकरे असा विग्रह करून दाखवला आहे. तर तुम्ही त्याचा सामासिक शब्द अगोदरचा कोणता असेल तो सांगायचा आहे आणि समासाचं नाव सांगायचं आहे. दुसरा सामासिक शब्द आहे इष्टानिष्ट. समासाचा विग्रह तुम्ही करायचा आहे आणि समासाचं नाव सुद्धा लिहायचं आहे. तिसरा आहे, तिसऱ्या रकान्यामध्ये रिकामी जागा सोडलेली आहे. समासाचा विग्रह सुद्धा केलेला नाही, पण समासाचं नाव मात्र दिलेलं आहे. समाहार द्वंद्व नाव दिलंय, पण तुम्ही स्वतः सामासिक शब्द त्याचं उदाहरण स्वतः शोधायचे आणि त्याचा विग्रह सुद्धा करायचा आहे. चौथ्या रकान्यामध्ये सामासिक शब्द दिलेला नाही, पण समासाचा विग्रह दिलेला आहे, लहान किंवा मोठे, आणि समासाचं नाव तुम्ही स्वतः लिहायचं आहे. पाचव्या रकान्यामध्ये सामासिक शब्द दिलेला आहे घरदार. समासाचा विग्रह तुम्ही करा आणि समासाचं नावही लिहा. सहाव्या रकान्यामध्ये रिकामी जागा दिलेली आहे. समासाचा विग्रह सुद्धा केलेला नाही, पण समासाचं नाव दिलंय इतरेतर द्वंद्व समास. सातवा आहे मुद्दा भले बुरे असा सामासिक शब्द आहे. समासाचा विग्रह आणि समासाचं नाव तुम्ही लिहायचं आहे. आणि आठवा मुद्दा आहे कुलूप किल्ली. त्यामध्ये समासाचा विग्रह तुम्ही करायचा आहे आणि समासाचं नाव लिहायचं आहे. हा झाला पहिला स्वाध्याय. त्यानंतर स्वाध्याय क्रमांक 2. तिथे आता 2च रकाने आहेत. पहिला रकाना आहे सामासिक शब्द आणि दुसरा रकाना आहे विग्रह. सामासिक शब्दामध्ये पहिला जो आहे मुद्दा तो सामासिक शब्दाचा रिकामा ठेवलेला आहे आणि त्याचा विग्रह असा केला आहे. पहा की निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो. इथे ज्याचे या ठिकाणी एक तुम्ही बघा, आता तेही नीट तुम्ही करा. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे नीरस. हा सामासिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह तुम्ही करायचा आहे. तिसऱ्या रकान्यामध्ये रिकामी जागा सोडली आहे आणि विग्रह आहे प्रमाणासह आहे जे ते. चौथा आहे गोपाल. हा सामासिक शब्द आहे, विग्रह तुम्ही करा. पाचवा आहे सामासिक शब्द जो आहे तो रिकामी जागा आहे आणि विग्रह मात्र केलेला आहे. तो आहे माशासारखे आहेत डोळे जिचे अशी ती. आणि सहावा आहे सामासिक शब्द आहे षडानन. त्याचा विग्रह मात्र तुम्ही स्वतः करायचा आहे. हा झाला दुसरा स्वाध्याय. त्यानंतर तुम्ही स्वतः हे सगळे स्वाध्याय सोडवा व्यवस्थित. व्याकरणासाठी स्वतंत्र वही करा. इथे आपण समास 3 भागामध्ये या ठिकाणी तुम्हाला शिकवलेला आहे. 3ही भाग जे आहेत ते काळजीपूर्वक पहा आणि क्रमिक पुस्तकावरून त्याचा अभ्यास करा, उदाहरणं सोडवा. धन्यवाद.